शेतकरी मित्र हो, नमस्कार। आज आपण कांदा पीक व्यवस्थापनाबद्दल आपणाशी चर्चा करणार आहोत। तर कांदा हे एक इंटरनॅशनल पीक आहे, जागतिक लेवलवर चालणारं पीक आहे। त्याच्यामुळे कांदा पिकाकडे महाराष्ट्रातील काय पण भारतीय शेतकऱ्यांनी अतिशय जवळच्या अशा उद्देशाने पाहिलं पाहिजे। तर मित्र हो, आपल्याकडे जे बियाणं लागतं ते बियाणं एवढ्या मोठ्या प्रमाणात लागतं आणि त्या क्वालिटीचं उत्पन्न विक्रम आणि क्वालिटीचं उत्पन्न देणारं बियाणं आपल्याकडे नाही। तर मी आपल्याला एक थोडक्यात बियाणं कसं असावं हे आपल्याला मी सांगण्याचा प्रयत्न करतो। तर प्रत्येक शेतकऱ्यांनी स्वतःसाठी कांद्याचं बीज उत्पादन केलं पाहिजे। मग स्वतःसाठी कांद्याचं बीज उत्पादन करीत असताना कांदा कापल्यानंतर ज्या कांद्यामध्ये एकच वर्तुळ निघतं तोच कांदा त्यांनी बीज उत्पादनासाठी वापरला पाहिजे। आणि असा जर त्यांनी कांदा वापरला तर निश्चितपणाने चांगलं सीड तयार होतं। परंतु त्याला अडचण अशी येते की शेतकरी काय करतो, शेतकरी ज्या ठिकाणी त्याची 1-2 एकर कांदा आहे त्या कांद्याच्या शेजारीच तो 2 फडक्या कांद्याच्या त्या गोठाच्या लावतो आणि त्याचं संगोपन करीत राहतो। रब्बीचं बीज उत्पादन असो किंवा खरीपाचं उत्पादन असो ते आपण नोव्हेंबर-डिसेंबर मध्येच करतो, ज्या वेळेला उन्हाळी कांदा लावलेला असतो आणि उन्हाळी कांद्याच्या शेजारीच आपण त्या बीज उत्पादनाच्या 2 फडके केलेले असतात। त्या शेतकऱ्याला माहीत नाही याच्यामध्ये काय दोष आहे, काय किंवा माझी काय नुकसान होणार आहे। तो पारंपरिक पद्धतीने बीज उत्पादन करीत राहतो आणि माझं घरचं बियाणं म्हणून त्या बियाणाला तो काही सोडत नाही, पण त्याच्यामध्ये काय विकृती हे त्याच्या लक्षात येत नाही। तर मित्रांनो, त्याच्यात विकृती अशी आहे की ज्या वेळेला कांद्याच्या प्लॉटला थोड्याफार प्रमाणात ढेंगळे येतात आणि ह्या बीज उत्पादनाच्या प्लॉटला फडकीला ज्या वेळेला गोंडे येतात तेव्हा त्याचं परपरागीभवन होतं। मधमाशा, ऊन, फुलपाखरं त्याचं परागीभवन करतात आणि त्या कांद्यावर असणारे जे पराग आहेत ते पराग सगळे ह्या बीज उत्पादनाच्या गोंड्यावर येतात आणि होणारं बियाणं हे निकृष्ट होतं। म्हणून शास्त्र असं म्हणतं की ज्या ठिकाणी आपला बीज उत्पादनाचा प्लॉट आहे त्या प्लॉटपासून 1 किलोमीटरच्या रेंजमध्ये दुसरा बीज उत्पादनाचा प्लॉट नको। आता आपल्याला एवढं मोठ्या प्रमाणात बियाणं मिळतं आणि शेतकऱ्याचं जर बियाणं खराब असेल तर मग चांगलं बियाणं आणायचं कसं? तर याला एक सोल्युशन असं, याला एक पर्याय असा आहे की एक गाव एक वाण ही जर संकल्पना आपण राबवली तर निश्चितपणाने आपल्याला चांगलं बियाणं मिळतं। आणि ते चांगलं बियाणं मिळाल्यानंतर आपल्याला कांद्यामध्ये जी विकृती आहे, विकृती म्हणजे चिंगळी, ढेंगळा आणि फाकळी, ही जी विकृती आहे ही विकृती त्याच्यातून निघून जाती आणि आपल्याला उत्कृष्ट पद्धतीचा कांदा आणि उत्कृष्ट पद्धतीचं बियाणं आपल्याकडं उपलब्ध होतं। तेव्हा बियाणं तयार करताना ह्या गोष्टी पाळणं खूप आवश्यक आहे। कांद्याचं रोप जे आहे त्याला बीज प्रक्रिया, ज्याला आपण कांद्याचं बी औषधामध्ये बुडूनच लावलं पाहिजे। सर्वसाधारणपणे आपण जे बुरशीनाशक सांगतो 22-3 आणि कीटकनाशकामध्ये कार्बोसल्फान, हे जर तुम्ही एखाद्या वाफ्यामध्ये तयार केला, एक बेड 3 मीटर बाय 1 मीटर बाय 1.5 फुटाचा जरी एक वाफा तयार केला, त्याच्यामध्ये प्लॅस्टिकचा कागद टाकला आणि पाणी सोडलं आणि त्याच्यामध्ये हे कीटकनाशकाचं द्रावण टाकलं, एका वेळेस या वाफ्यामध्ये 100 जुड्या बसू शकतात। आणि 100 जुड्या जर तुम्ही पाण्यामध्ये बुडवल्या, 1 तासभर जर ठेवलं आणि त्या जर लागवड करणाऱ्या मजुरांना सप्लाय केलं तर ती संपेपर्यंत दुसरी बॅच तुमची 1 तासाची होते। आणि अशा पद्धतीने तुम्ही कांद्याच्या रोपाला बीज प्रक्रिया चांगल्या पद्धतीने करू शकता। हे जर केलं तर पहिली जी प्राथमिक कांद्याची अवस्था आहे या अवस्थेमध्ये तुम्हाला कांद्याला कुठल्याही प्रकारचं कीटकनाशक, बुरशीनाशक तात्काळ फवारण्याची आवश्यकता नाही आणि प्राथमिक वाढ कांद्याची चांगली होईल। त्याच्यानंतर जी पीक संरक्षणाच्या बाबी आहेत याच्यात 60 दिवसापूर्वी कांद्याचा बेसल डोस असेल, टॉप ड्रेसिंग असेल, हे सगळं आपण 60 दिवसापूर्वी कांद्याला मॅक्झिमम जे काय तुम्हाला रासायनिक खतं द्यायची ती द्यावी। 60 दिवसानंतर जर तुम्ही रासायनिक खतं जास्त वापर केला तर त्याचा कांद्यावरती विपरीतच परिणाम होतो। ते बियाणं टाकीत असताना आपण 1 एकराला साधारण 3 किलो बियाणं लागतं, तर 3 किलो बियाणं हे कमीत कमी 5 गुंठ्यामध्ये टाकलं पाहिजे। शेतकरी काय करतो, ते 3 किलो बियाणं साधारण 2 गुंठ्यात टाकतो आणि घडतं काय की 2 महिने झाले तरी त्याचं बियाणं रोप तयारच झालं नाही, तो असं म्हणतो। ॲक्च्युअली 40-45 दिवसातच रोप तयार झालं पाहिजे। आपण जर 3 किलो बियाणं जर 5 गुंठ्यात टाकलं तर ते प्रत्येक रोप गाठ तयार करतं, पातळ उगतं, प्रत्येक गाठ तयार करतं आणि कांद्याला जे भगवंतानी नॅचरली आकार दिलेला आहे तो आकार मिळतो। कांद्याचा वाण, रंग अतिशय उत्कृष्ट पद्धतीने येतो। तर पहिली चूक शेतकऱ्याकडून अशी होती की तो शेतकरी कमी क्षेत्रामध्ये ते 3 किलो बियाणं टाकतो, तर ते न करता ते 5 गुंठ्यात टाकलं पाहिजे। बियाणं टाकीत असताना शेतकरी तक्रार अशी येते की बियाणं उगवलं नाही, पण बऱ्याचशा वेळेला असं होतं की तण न मारल्यामुळं शेतकरी त्याच्यावर तणनाशक मारतो, तणनाशक मारून पाळी वगैरे घालतो आणि वरून बी टाकतो, त्याचा ते परिणाम, त्या तणनाशकाचा परिणाम त्या बियाणावर होतो आणि बियाणं उगण्याला प्रॉब्लेम येतो। किंवा बियाणं खोल गेलं, आजकाल पेरण्याची पद्धत सुरू झाली, जर बियाणं खोल गेलं तरी सुद्धा बियाणं उगत नाही, शेतकऱ्याची नुकसान होती। आणि कांद्याची लागवड ही कोरड्यातच करायला पाहिजे।
जेणेकरून आपल्याला त्याचं अंतर राखलं जातं. मित्र हो, मी एकरी 25 ते 30 टन, वातावरण चांगलं असेल तर एकरी 25 ते 30 टन कांद्याचं उत्पादन घेतो. त्याचं एकमेव कारण असं की त्याचं अंतर राखलं जातं. आपल्याला माहिती आहे की एका एकरामध्ये 43,560 स्क्वेअर फुटाचा 1 एकर होतो. आपण जर एका चौरस फुटामध्ये जर 6-7 रोपं लावले तर त्या वल्ल्या कांद्याचं वजन साधारण 1 किलो भरतं. कांदा जर त्याच्या खताचं आणि पाण्याचं संगोपन व्यवस्थित जर केलं तर हा कांदा डिसेंबरपर्यंत राहू शकतो. साधारण आपण मे महिन्यामध्ये, मेच्या दुसऱ्या तिसऱ्या आठवड्यामध्ये आपण कांदा चाळीत कांदा भरायला सुरुवात करतो. तो जर व्यवस्थित शास्त्रीय दृष्टीने जर व्यवस्थित भरला तर तो नोव्हेंबर डिसेंबरपर्यंत तो कांदा राहतो आणि टंचाईच्या काळामध्ये ते 2 पैसे आपल्या शेतकऱ्याला तो देऊन जातो. आता ही जे कांदा चाळ आपण पाहतोय हे डिझाईनप्रमाणे कांदा चाळ केलेली आहे. म्हणजे जमिनीपासून 2 फूट उंची असली पाहिजे. 2 फूट उंची असल्यानंतर तिच्यात 5 फुटापर्यंतच कांदा भरला पाहिजे. त्याची रुंदी बी 5 फूट असली पाहिजे. कांदा भरीत असताना कांदा अगोदरच शेतात व्यवस्थितपणे तोच निवडला पाहिजे. जो कांदा आपल्याला कांदा चाळीत भरायचा तो 1 नंबरचाच कांदा भरला पाहिजे. ज्याचं फाकळी आहे किंवा चिंगळी आहे, जो छोटा कांदा आहे तो त्याच वेळेला जो भाव जाईल त्या भावाने तो विकून टाकला पाहिजे. कारण कांदा चाळीत निष्कारण जागा आठवण्यात काही अर्थ नाही आणि तो जो कांदा आहे ह्या कांद्याला तो खराब करतो. म्हणून निवड करताना ती अतिशय व्यवस्थित निवड केलेली पाहिजे. म्हणजे हा कांदा सुरक्षित राहतो, तो कांदा आपल्याला काढून टाकता येतो आणि तो कांदा साधारण 25 ते 30% त्याचं वजन घटतं. नंतर त्याची सडायला पण सुरुवात होती आणि चांगल्या कांद्याला त्याचा डाग पडतो, खराब होतो. म्हणून खराब कांदा चाळीत टाकायचा नाही. निवडताना तो अतिशय उत्कृष्ट पद्धतीने निवडूनच कांदा चाळीमध्ये कांदा टाकला पाहिजे. तर शेतकरी जे मनाने कांदा चाळ करतात ते शास्त्रीय दृष्टिकोनातून योग्य नसल्यामुळे तो कांदा टिकू शकत नाही आणि त्याचं आर्थिक नुकसान होतं. म्हणून डिझाईन प्रमाणेच शेतकऱ्यांनी शक्यतो कांदा चाळ केली पाहिजे. मी कृषी विभागाच्या वतीनं शेतकऱ्यांना एकच आवाहन करेल की जे काही कृषी विभाग असेल किंवा प्रगतशील शेतकरी असतील त्यांच्या माध्यमातून जे शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं जातं, ज्या बाबी आम्ही लोकांना सांगतो त्या बाबींचा तुम्ही त्या टप्प्यावरती अवलंब केला पाहिजे. तर भविष्यात जाणारे धोके तुमचे निश्चितपणे टळू शकतात आणि चांगल्या पद्धतीनं कांद्याचं उत्पादन मिळू शकतं.